दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापुरातील आर्यनंदी परिवार आणि आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी 11 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शिवस्मारक सभागृह नवी पेठ सोलापूर येथे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल डोके सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आर्यनंदी आदर्श महिला पुरस्कार 2025चं वितरण करण्यात आलं। यावेळी आर्यनंदी निधी लिमिटेड आणि तज्ज्ञ संचालक आर्यनंदी पतसंस्था डॉक्टर शिल्पा फडकुले, सल्लागार सदस्य सागर शोभना, सल्लागार सदस्य श्रीमती मंजिरी सावळे आदी व्यासपीठावर विराजमान होते। आर्यनंदी परिवार आणि कर्मचारी वर्ग महिला सदस्य महिला दिनानिमित्त विशेष सुंदर नृत्यानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी आर्यनंदी आदर्श महिला पुरस्कारानं वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर श्वेता शहा, विधी सेवेसाठी ॲडव्होकेट मंजुश्री देशमुख, अर्थसेवेसाठी दीपाली श्रीगारी, बँकिंग सेवेमध्ये नयना भोसले, स्थापत्य अभियांत्रिकी सेवेमध्ये अश्विनी कंदले, तर सामाजिक सेवा व्यसनमुक्ती समुपदेशक म्हणून शुभदा देशपांडे, सौंदर्यशास्त्रात माधुरी माढेकर, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नर्मदा कनकीमिठ्ठा, ज्युनियर मिस इंडिया म्हणून युक्ता सुरेश व्यवहारे, स्वरसाधनेमध्ये स्वरदा उमेश मोहोळकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर शिल्पा फडकुले यांनी केलं। यावेळी या आयोजनामागचा उद्देश त्यांनी स्पष्ट करत सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर महिलांना शुभेच्छा दिल्या। यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेश फडकुले, उपाध्यक्ष बाहुबली दुरुक्कर, संस्थेचे संचालक प्राध्यापक प्रेमचंद्र मेने, निलेश एखंडे, डॉक्टर सुरेश व्यवहारे, प्रवीण बुरसे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आहेरकर, सल्लागार सदस्य मोहनदास गुमते, अशोक भालेराव, विलास कटके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आर्यनंदी पतसंस्थेचे संचालक, सल्लागार सदस्य आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मयुरी दुरुक्कर यांनी केलं, तर आभार संस्थेच्या सल्लागार सदस्या सागर शोभना यांनी केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।